आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्वेता, पिठी चांगल्या ठिकाणून आणली ना. पिठी चांगली नसली तर नाही होणार नीट मोदक. नंदाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे सारण आता तयार होईल, मग उकड काढली की करू पटापट मोदक. हा चंदू, चंदू दादा, काय झालंय? आता मज्जा येणार रे. मी काय आणायला आलो होतो ते विसरलोय. सावकाश आठवून सांग. थांबा थांबा, आठवतो मी आठवतो. सूप सूप. पूजेला कशाला सूप लागणार आहे? हा, सूप कशाला पाहिजे ना पूजेसाठी. सूप नाही सांगितलं तर मग काय सांगितलंय? धूप धूप. अहो असं काय करताय? धूप, कापूर, अगरबत्ती सगळंच तर बाहेर ठेवलंय. ठेवलंय बाहेर? ही अशी माझी धापधूप होते बघा. आता मी काय विसरलो तुम्हाला लक्षात नाही येते हो. थांबा, मला आठवेल, लगेच आठवेल, मला लगेच आठवेल. रूप 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 नाही, रूप तर ते जन्मताच असतं नाही का. जसं माझं आहे देखणं, राजबिंड. चंदू दादा, तुम्हाला नक्की आठवते का तुम्ही ते कशाला आला होता? शेवटी पाय सुरुवातीचं विसरलोय. चंदू, तू पण ना. तूप तूप तूप. ते विसरायच्या आधी द्या मला. कुठे? इथेच आहे. जा. तुम्ही मला बोलत जा तू पण, म्हणजे मला तूप आठवेल. अरे काय पळ थांबले असतील. बेटी, दर्शन घेतलं का बाप्पाचं? हो, तिथे पूजा चालू होती म्हणून आले. नंदाई आजी, मला पण तुमच्या सोबत नैवेद्य बनवायचा आहे. हो का? बरं, आम्ही शिकवतो तुला. अगदी आईवर गेली. प्रत्येक कामात पुढे असते. कोणत्या आईवर? गौरी आईवरच ना? हो. बाहेरची सगळी कामं झालेली आहेत. आता मला सांगा इथे काय करायचंय? रुद्रदारांच्या लग्नात काही कमी पडला नाही पाहिजे. चंदू, झालं रुद्रचं लग्न. काय? हा, मग गौरीचं राहिलं असेल ना. दोघांचंही झालं एकमेकांची. हो का? मग आपण कसली तयारी करत होतो? गणपतीची. गणपतीची तयारी करतोय. या या. काय हॅपी दिवाळी. काय मग मोदक हवे? जर मोदक हवा असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला फक्त वासच मिळणार. आणि भजी पाहिजे असेल ना, भजी तर भजी पाहिजे असेल तर तुम्हाला ना लगेच मी चण्याचं पीठ देतोय. नाहीतर मग तुम्हाला पुरणपोळी खायची का? पुरणपोळी पुरणपोळी खायची असेल तर लगेच लाटायला घ्या. काय थोडक्यात म्हणायचं असं आहे की सगळी तयारी अजून चालू आहे, अजून काय तयार नाही झालेलं आहे. चंदू, त्यांना नाश्ता दे. हवाय त्यांना. नाही, ते बोलले कुठे ना, बोलल्याशिवाय मला कसं कळणार? मला कळतंय त्यांना नाश्ता हवाय. दे. बेटी, तू खाणार आहेस का? नाही, मी खाल्लं. मला आता आईच्या हातचे मोदक खायचे. छान असतात ते. अगं हो, पण तुझी आई कुठे आली अजून? झोपली गौरी? अच्छा, सोया सॉस. सोया सॉस पाहिजे. नानी, काय म्हणायचंय तुम्हाला? नाश्ता हवाय का? नाश्ता नाश्ता. नाही, डोक्याला काय डोकं दुखते काय? काय पाहिजे होतं? काय बोललेच नाही. पण विक्की बाळा, तुझी आई आहे कुठे नक्की? असं कसं माप चुकवलं मी? माझ्यामुळे रुद्रसरांना मगाशी कुर्ता नाही घालता आला. इतक्या हौसेने आणला मी आणि इतका ढगळा. कशी ग तू गौरी अशी? मला ना माझाच राग येतोय आता. किती छान दिसला असता त्यांच्यावर कुर्ता. नाही घालता आला ना. सगळं माप नाही घेता येत का मला? गौरी, अगं इथे काय करतेस तू? ते मी अगं किचन मध्ये तिकडे तुझ्या मोदकांची आठवण निघते. कधी करणार आहेस तू? गुरुजींचं पूजेचं पण आवरत आलंय, नैवेद्य बनवायचंय, जेवणाची तयारी करायची आहे. हे बघ, तुझ्याशी बोलत काय बसले, चल लवकर. अगं बाई, नैवेद्य राहिलाच की. चल आपण करूया. हो चल. चल चल लवकर.
अरे पाडशील ना ते. हा, नीट ओलं करून ठेवत्यात. हा ओलय ओलय. नंदाई सॉरी, मला जरा उशीरच झाला. ते मी थोडं कामात अडकले होते, पण आपण लगेच करूयात मोदक. हा कौंडिन्य गोत्र गोत्र उत्पन्न अहम स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचंय. रुद्र पैठणकर. वाह, काय मस्त गंध सुटलाय मोदकांचा. आई एक मोदक दे ना. नैवेद्य दाखवल्याशिवाय एकही मोदक कुणालाही मिळणार नाही. काय मग चंदू शेठ? काय मग व्यवस्थित सगळं? बाहेर यायचं. हे देऊ काय ना एक? असेच उकडल्याशिवाय. हो मला चालतील. पण आम्हाला नाही चालणार. काय कडक नियम आहेत, कडक नियम एकदम. काय ती सिक्युरिटी असते ना, टाईट सिक्युरिटी. नंदाई आजी, मी पार्टनरला दाखवून आले. हो पार्टनर, हे बघ मी मोदक बनवला. बघू. पूजेकडे लक्ष द्या. मला दुग्ध अभिषेक करायचा आहे. हे घ्या. ते मस्त बनवलंय का? सांभाळून ठेव बाबा. हो बिट्टीचा मोदक.
मोठे बाप्पांना म्हणावं एक बाई आली आहे मला घेऊन जायला. ती बाई म्हणते की ती माझी आई आहे. आता मी पार्टनर आणि आई सोबत खुश असताना ती बाई का आली आहे? आता हे घ्या, हळद कुंकू सर्व गणपतीला वाहायचे आहे. अरे काय रुद्र, सांडली ना हळद. काय हरकत नाही. तू एक काम कर, कपडे चेंज कर. नाही नको, राहू दे. पार्टनर आईने दिलेला कुर्ता घाल ना. बिट्टी नको, असू दे. का? मी आणते. नाही नको बाळा. हे बघ, आता पूजेत खंड नको पडायला. मी नंतर आरतीच्या वेळेला घाल. अरे अगं ऐक बिट्टी. गुरुजी तुम्ही सुरुवात करा पूजेला. असू दे रे, ते असू दे. ओम श्रीमन महागणाधिपती नमः. गणपतीला आता जाणवावून द्यायचं. आई कुर्ता शिवत होती वाटतं. कुर्त्यामध्ये काहीतरी गडबड आहे वाटतं. हा तर मोठा वाटतोय. पार्टनरला नक्कीच ढगळावत असणार. आता आरतीला पार्टनर कसा काय घालणार हा कुर्ता? आईला पण हा कुर्ता शिवायला वेळ नाहीये. याचं मलाच आता काहीतरी करावं लागणार. देविका, तू इथे रूम मध्ये का थांबली आहेस? सगळे खाली विचारताय देविका कुठे, देविका कुठे. चल बरं खाली. नाही नको, मी इथेच बरी आहे. वाय, तुला नाही आवडत का गणपती फेस्टिवल सेलिब्रेट करायला? नाही तसं नाही, पण माझ्या येण्याने बिट्टी दुखावेल. असू द्या, तिला करू द्या हा सण साजरा. ओ माय गॉड, तू ह्या थॉटमुळे खाली येत नव्हतीस. कम ऑन देविका, अगं एका आईने असा विचार करून कसं चालेल? तू जर अशीच वर बसून राहिलीस ना तर तू तुझ्या मुलीसोबत कधीच कनेक्ट होऊ शकणार नाहीस. तुला लाईफ टाइम असंच लपून बसावं लागेल. तुला चालणार आहे का हे असं जगायला? एका आईला असं कसं जगू वाटेल? एक्झॅक्टली, अगं तेच तर म्हणते मी. यु नो व्हॉट देविका, अगं माझी सिच्युएशन तुझ्यासारखीच होती ग. माझा कियान, या घरातले सगळे त्याला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते ग. माझ्या अगेन्स्ट भडकवण्याचा प्रयत्न करत होते. बट आय नेव्हर गिव्ह अप. आय स्टूड फॉर हिम. अदरवाइज रेवती आंटी सारखी सिच्युएशन होते. तुला तर माहितीच आहे, रुद्र त्यांचा मुलगा आहे. पण तो आई कोणाला मानतो? तर नंदाईला. देविका, तू जर अशीच रूम मध्ये बसून राहिलीस ना तर बिट्टी कधीच तुझ्या जवळ येणार नाही. तसं झालं तर ह्या घरातले कदाचित उद्या तुलाही बाहेर काढतील. सो बेटर हेच आहे की तू खाली जाऊन त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि इव्हन बिट्टीच्याही आसपास राहावं. देविका, तुला पटतंय ना मी काय म्हणते ते? हो. गुड. तर मग चल खाली आणि काय ते बघ. चल चल.
इथे कोणीच नाहीये, सगळे खाली आहेत. आता कोणाची मदत घेऊ? देविका आईची मदत घेऊ का? नाही, नको, मीच करते. मी आईला शिवताना पाहिलंय. काही करून हे आईने दिलेलं गिफ्ट पार्टनरने घातलंच पाहिजे. मीच शिवते हे. बिट्टी, बघू मला काय झालंय. काही नाही, तू जा. बिट्टी, बघू मला काय झालंय. रक्त आलंय. चल पटकन आपण हळद लावू. नाही, नको. जर मी खाली गेले तर आई रागवेल. सुई कशाला हातात घेतली होती म्हणून. तुला काय गरज होती सुई हातात घ्यायची? काय करत होतीस तू? टोचली ना. त्या आईने पार्टनरला गिफ्ट दिलं होतं कुर्ता. हे बघ, माझ्या मागेच आहे. तर मी तो शिवत होते, तो पार्टनरला ढगळा झाला. आता तूच सांग, जर हा कुर्ता आईने दिलेला पार्टनरने नाही घातला तर तिला वाईट वाटेल ना. इतक्या वर्षानंतर तुम्ही बिट्टीपर्यंत पोहोचलात आणि देवानेच तुम्हाला इथे आणलंय. तोच तुम्हाला संधी देणार. तुला मी शिवून दिला तर चालेल का? म्हणजे तुझ्यासाठी नाही, आई आणि पार्टनरसाठी माझी मदत घेऊ शकतेस तू. तुला हवं तर कुणाला माझं नाव नको सांगू तू. मग तर ठीक आहे. सापडत का नाहीये? हॅलो, जरा होल्ड करा. कळलं का ग तिच्या नवऱ्याचं नाव? नाही ना रेवती आंटी, तुम्ही तो कागद या बॅगेतच बघितला होता ना? हो. मग सापडत का नाहीये? हॅलो, मी करते जरा वेळाने कॉल तुम्हाला. असा कसा सापडत नाही? आणि काय याच्यातच होता. मी यातच पाहिला होता तो. होईलच ना आता शिव, थोडा वेळ बस. अरे वा, नैवेद्य छान झालेला दिसतोय. होणारच ना. आज गणपती चवीनं जेवणार आहे. गौरीने केला ना नैवेद्य. आणि असंही गौरीचं आणि गणपतीचं नातं अगदी विशेष आहे. बरं, ठीक आहे. हे नानीचं लक्ष आहे ना सगळं त्या नैवेद्याकडे आहे का? कधी काय होईल सांगता येणार नाही. अरे रुद्र, जा चेंज करू नये. आरती करूयात ना. अरे हे काय, दुसरे कपडे घालणार आहेस ना तू? अहो बाबा, गौरीने आपल्या रुद्ररावांसाठी नवीन खास कुर्ता आणलाय. बाई, हो का? ग्रेट. अरे देवा, रुद्र सरांचा कुर्ता शिवायचाच राहिला. नाही, नको. अगं का नको? तू आणलायस ना मुद्दाम एवढा त्याच्यासाठी, मग घालू दे ना आरतीला. जा रे बदल. नंदाई, असू दे. पूजेसाठी उशीर होईल गुरुजींना. अरे घ्या. आता एक कुर्ता चेंज करायला किती वेळ लागतो? पण हे छान आहे की नाही, म्हणजे आता उशीर होईल ना उगाच. कुर्ता काय
उद्या घालता येईल. अच्छा असं आहे तर. रुद्र, तुला कुर्ता सापडत नाहीये का? नाही म्हणजे गौरीने दिलेला कुर्ता तू हरवलायस की काय? हरवला? नाही, माझ्याकडे तो कुर्ता. अगं बाई, बिट्टी राहू दे, उद्या घालेन मी. हो, उद्या घालतील ते कुर्ता. अरे आणलाय ना तिने, तर आजच घाल ना. जा माझ्या रूम मध्ये चेंज कर. जा जा. नको, तो ढगळा आहे कुर्ता. नाहीये ढगळा.